आता एक चिंताजनक बातमी आहे, कारण अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे राज्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। 21 जिल्ह्यांमधील 22,233 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालंय। कांदा, आंबा, भात, बाजरी, मका, डाळिंब, संत्री यासह भाजीपाला आणि फळबागांना याचा मोठा फटका बसलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 10,636 हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत। तिथे जळगावमध्ये 4,396, नाशिकमध्ये 1,734, जालन्यामध्ये 1,695 तर चंद्रपूरमध्ये 1,038 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा बसलाय। 19 मे पर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याचा पावसाचा इशारा कायम असल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग कायम आहेत। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 21 जिल्ह्यांमधील आकडेवारी नेमकं काय सांगते आणि या सगळ्या संदर्भात आता शेतकऱ्यांची काय भावना, काय मागणी? तुझे आपण जर बघितलं तर राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण बघायला मिळतंय। सकाळी ऊन पडतंय कडाक्याचं, त्यानंतर दुपारी ढगाळ वातावरण आणि सायंकाळी पावसालाही सुरुवात होते। हे नाशिकचाच विचार केला तर काही ठिकाणी गारपीट देखील झालेली होती, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला। 20 ते 25 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत होते आणि या सर्वांचा परिणाम जो आहे तो शेती पिकांवरती झालेला आहे। म्हणजे जिथे जिथे म्हणजे आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष असेल, डाळिंब असेल यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। सध्याचा जो काळ आहे तो खरं तर काढणीचा काळ आहे। आंब्याला देखील मोहरा आलेला आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये कांदा देखील काढणीला आला असताना अवकाळी पावसाने हजेरी लावलीत आणि शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो हिरावला गेला आहे। ही जी आकडेवारी समोर आलेली आहे, कृषी विभागाचा 1 ते 14 मे पर्यंतचा हा नुकसानीचा प्राथमिक अहवाल आहे, जो सादर करण्यात आला आहे शासनाकडे। तो अहवाल जो सांगतोय त्यानुसार जवळपास या 14 दिवसांमध्ये राज्यामध्ये 22,233 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। यामध्ये जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळलेला आहे आणि याचा मोठा परिणाम हा खरं तर अमरावती जिल्ह्यामध्ये झाला आहे। सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, त्या खालोखाल नाशिक, चंद्रपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम जो आहे तो दिसून येतोय। एकंदरीतच आपण बघितलं तर अजून देखील 19 मे पर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा जो आहे तो कायम असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांसमोर जे संकट आहेत ते अद्याप कायम आहेत। काही ठिकाणी पंचनामे हे सरकारकडून, शासनाकडून पूर्ण करण्यात आलेले आहेत, मात्र काही ठिकाणी अजून पंचनाम्याने देखील सुरुवाती करण्यात आलेल्या नाहीत। यासोबतच एक जी अडचण देखील जी समोर येते त्यानुसार ते कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून हे पंचनामे केले जातात, मात्र कुठेतरी मनुष्यबळाची देखील कमतरता ही जाणवते। त्यामुळे झालेलं हे नुकसान बघतात म्हणजे अनेक ठिकाणी, म्हणजे नाशिकचाच विचार केला तर जवळपास 8 तालुक्यांमध्ये हा पाऊस झालेला आहे आणि या 8ही तालुक्यांमध्ये तेवढं मनुष्यबळ देखील नाही आहे। त्यामुळे कुठेतरी पंचनामा देखील उशीर होते। म्हणजे एकीकडे शेतकरी हे आम्हाला आता सरकार कुठेतरी पाठीशी उभी राहील, मदत करेल असं सांगतात, मात्र दुसरीकडे प्रशासनाची देखील ही अडचण आहे। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी आता ही सर्व परिस्थिती बघता सरकार आता याबाबत काही पाऊल उचलतायत का, शेतकऱ्यांना लवकरात लवकर अधिकाधिक मदत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करतात का, ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।